जय हरी. एकादश स्कंध भाग 57. साधकांच्या अंगी सद्गुणांची जोपासना असावी हे 14 सद्गुण नाथ महाराज सांगत आहेत. काल आपण सत्संगाविषयी बोलून आलो की ज्या पुरुषाच्या ठिकाणी भगवंताच्या अनुसंधानामुळे दया, मैत्री आणि नम्रता पूर्णत्वानं राहतात त्याच्या संगतीला सत्संग म्हणावं. अशी संगती आपलं कल्याण करते. आता नम्रता याविषयी बोलूया. नाथ महाराज आपल्याला सांगतात, आपलं मोठेपण सोडून साधूंच्या चरणी संपूर्ण लीन व्हावं. नम्रतेमध्ये साधकाने काय काय कसं कसं वागावं त्याबद्दल सांगतात. देहाभिमान सोडून त्यांना लोटांगण घालावं. साधूंना जगामध्ये साधूंपेक्षा श्रेष्ठ दुसरा देव नाही. संतांच्या पूजनानं परमात्मा संतोष पावतो. संतांच्या पायांचे रजकण पूर्ण श्रद्धेनं शिरी वंदावे. मग त्याच्याने काय होतं तर संत चरण रज वंदुनी तत्वता सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ. संतांच्या चरणाची रजकण म्हणजे धूळ जरी आपल्याला लागली तरी सायुज्य मुक्तीच्याही माथ्यावर पाय देण्याची ताकद त्या भक्तामध्ये येते. आणि मुख्य म्हणजे संतांच्या पूजनानं परमात्मा संतोष पावतो. आणि संतांच्या समोर जर आपण नम्रतेने वागलो, त्यांच्यासमोर आपलं शहाणपण कधीही मिरवायचं नाही. संतांचा समुदाय पाहून ते भगवत स्वरूप आहेत ही खरी भावना धरावी आणि त्यांच्या पुढे लीन व्हावं. अशा भगवत भक्त्याने किंवा अशा भगवत भावनेने लीन होणं यालाच नम्रता म्हणतात. यानंतर साधकाच्या अंगी असावा दया हा गुण. दयेमध्ये या साधकाने त्याचं वर्तन कसं ठेवावं तर नम्रपणे संत सेवा केल्यानं भूतदया आपोआप वाढीस लागते. प्राणीमात्रांचं दुःख पाहून दयाशील माणसाचा जीव कासावीस होतो. तो आपणहून स्वप्नात देखील कुणाला दुःख देत नाही. ज्यानं स्वतःला दुःख होतं ते इतरांना तो कधीच करत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणतो की शब्द उच्चारताना आधी तो आपल्याला पचेल का, आपल्याला रुचेल का, आपल्याला आवडेल का असा विचार करून जर आपण शब्द उच्चारला तर तो समोरच्याच्या मनाला ओरखडा काढत नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळेस साधकाने अतिशय दक्षतेने दया हा गुण स्वतःच्या अंगी रुजवणं अतिशय गरजेचं आहे. तो आपणहून स्वप्नात देखील कोणाला दुखवत नाही आणि इतरांना दुःख होईल असं कधीच करत नाही. ज्यानं स्वतःला सुख होतं तेच तो दीनजनांसाठी करतो. सगळ्या प्राण्यांवर त्याची दया सारखीच असते. त्यांना तो कधी कठोर बोलत नाही. आणि कठोर बोलण्याने काय होतं, आता आपण तर मानव आहोत, आपलं अंतःकरण दुखावलं जातं, मन विचलित होतं, बुद्धिभ्रष्ट होते, अहंकार वाढतो, राग वाढतो. अहो जर झाडांना उंचच्या उंच झाडांना कापता येत नसेल, तोडता येत नसेल तर सगळे लोक त्याच्या अवतीभोवती गोळा होतात आणि त्या झाडाला अपशब्द बोलतात. इतकं वाईट बोलतात की ते झाड आपोआप वाळून जातं आणि ते जळून जातं. म्हणजे अपशब्द हे इतके वाईट आहेत की आपल्यासारख्यांना तर त्याचा त्रास होतोच, पण वृक्षांना देखील या अपशब्दांचा त्रास होतो. म्हणून साधकाने सातत्याने मधुर वाणी ठेवावी. कधीही कठोर असं बोलू नये. त्यांच्या दुःखांचं निवारण होऊन त्यांना सुख लागेल अशा उपायांचं तो चिंतन करतो. आता त्याच्या आजूबाजूला जे कोणी आहेत तर आधी त्यांचा विचार करतो. आणि स्वतःच्या पलीकडे सगळे प्राणी त्याला आवडतात. अशा पूर्ण कारुण्याला दया असं म्हणतात.
यानंतर चौथा सद्गुण सांगतात नाथ महाराज, मैत्री. मैत्रीमध्ये याचं वर्तन कसं असावं, तर सगळ्या प्राणीमात्रांमध्ये स्नेहा वाचून इतर कोणी नाही अशी त्याची म्हणजे साधकाची भावना असते. म्हणून स्नेह जोडायला न जाता बसल्या ठिकाणीच तो सगळ्यांचा मित्र बनतो. स्वार्थाच्या वियोगानं त्याचा स्नेह विटत नाही, नाना विकल्पांनी तुटत नाही आणि प्राण गेला तरी मोडत नाही. मग आता हा स्नेह जोडायचा कसा, त्याच्यासाठी काही कृती करावी लागते का? नाही. तर आपल्या मनामधले विचार जसे आहेत त्यानुसार समोरचा आपल्याकडे आकर्षित होतो किंवा आपल्याकडून दूर जातो. एकदा एका राजाची मिरवणूक निघालेली होती आणि एका दुकानाच्या जवळ राजाची पालखी थांबलेली होती आणि राजाच्या मनामध्ये विचार येत होता की या दुकानातला जो कोणी माणूस आहे त्याला मारायला पाहिजे, त्याचा मृत्यू लगेच घडल्या गेला पाहिजे, त्याला मारायचं. बरं, त्या माणसाचं त्या राजाने तोंड पाहिलेलं नव्हतं, काहीच नाही. पण मग राजाच्या मनामध्ये तिथून त्याची पालखी निघेपर्यंत मनात विचार येत होता की या दुकानातल्या माणसाला मारायचं. मग राजवाड्यात आल्यानंतर राजाने प्रधानजींना बोलवलं आणि सांगितलं, या ठिकाणी आपण थांबलो होतो, त्या ठिकाणी ते दुकान होतं. का बरं माझ्या मनामध्ये सारखा असा विचार येत होता की त्या दुकानदाराला मारलं पाहिजे, मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. प्रधानजी म्हणाले, राजे सरकार, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो, पण थोडा मला कालावधी द्या. राजा म्हणाला, ठीक आहे. प्रधानजींनी चौकशी केली आणि स्वतःचं खरं रूप पालटलं. म्हणजे प्रधानजी म्हणून त्या माणसापर्यंत नाही गेला, तर सर्वसामान्य माणूस म्हणून गेला. त्या माणसाशी मैत्री साधली, स्नेह साधला आणि चौकशी केली. आता बसता उठता त्याच्याशी जाणं येणं बोलणं म्हणल्यानंतर विश्वास निर्माण करून घेतला आणि चौकशी केली की बाबा त्याचा धंदा कसा चालला, काय चाललं. तर तो चंदनाचा व्यापारी होता. आता त्याचा चंदनाचा व्यापारच चालत नव्हता आणि त्याच्या मनामध्ये सारखे विचार येत होते की असं तर चंदन विकल्या जात नाही आहे, जर समजा आपल्या राज्यातला राजा मेला तर त्याला जाळण्यासाठी मात्र चंदन घेतील आणि माझा व्यवसाय सुरू होईल. त्यानिमित्ताने का होईना मला पैसे मिळतील. राजा मरावा आणि माझं चंदन विकावं, राजा मरावा, माझं चंदन विकावं, असे सारखे विचार त्याच्या मनामध्ये यायचे. मग आता त्यांनी विश्वासात घेतलेल्या या नवीन मित्राला अर्थात प्रधानजींना, ज्याला माहिती नव्हतं हे प्रधान आहेत ते, त्यांना सांगितलं की बाबा रे, माझा काही व्यापार चालत नाही आहे आणि कुणाला म्हणू नको म्हणे, मी तुला म्हणून सांगतो की माझ्या मनामध्ये नेहमी असा विचार येतो की राजा मरावा आणि माझं चंदन विकावं. आता प्रधानजींना लक्षात आलं की राजाच्या मनामध्ये असा का बरं भाव निर्माण झाला असेल. आणि मग राजाकडे गेल्यानंतर प्रधानजी म्हणाला, राजे सरकार, अहो आपल्या राज्यामध्ये एक चंदनाचा व्यापारी आहे, अहो काय चंदन आहे त्याच्याकडचं. आपण असं करू म्हणे, आलेल्या प्रत्येकाला भेटवस्तू म्हणून चंदनच देऊया. कारण काय होईल म्हणे, आपल्या राज्याची जी खासियत आहे, आपल्या राज्याचे जे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य सगळीकडे पसरेल आणि सगळेजण आपल्या राज्याची वाहवा करतील. राजा म्हणाला, प्रधानजी, आपण जो निर्णय घ्याल तो योग्य आहे. मग जे कोणी येईल त्याच्यासाठी प्रधानजी कुणाला तरी पाठवायचे आणि त्याच्या दुकानातून चंदन घेऊन यायचे. आता सातत्याने त्याच्या दुकानातलं चंदन विकल्या चाललं आणि प्रत्येकजण विकत घ्यायला गेलेला सांगतो, राजाने सांगितलं तुझ्या दुकानातून चंदन आण, तुझ्या दुकानातून चंदन आण. आता त्याच्या मनामध्ये विचार यायला लागला की अरे, मी तर किती वाईट विचार करत होतो, आपला राजा किती चांगला आहे, राजामुळे माझा व्यापार किती वाढतो आहे, या राजाला उदंड आयुष्य लाभो, राजाला उदंड आयुष्य लाभो, माझंही आयुष्य राजाला लाभो. आणि मग प्रधानजींनी हा परिवर्तन झालेलं लक्षात आल्यानंतर परत एकदा राजाची मिरवणूक काढली आणि परत त्या दुकानदाराच्या तिथे राजाची मिरवणूक थांबवली. आणि थांबवल्यानंतर राजाच्या मनामध्ये विचार येत होते, अरे हा दुकानदार किती चांगला असेल, त्याला एकदा भेटल्या गेलं पाहिजे, त्याला बक्षीस दिलं गेलं पाहिजे. बरं, दोघांनीही एकमेकांना पाहिलेलं नव्हतं, पण दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दलचे फक्त आणि फक्त विचार येत होते आणि त्या विचारांमुळे
आता आमूलाग्र बदल असा झाला की राजाने परत राजवाड्यामध्ये आल्यानंतर प्रधानजींना सांगितलं, प्रधानजी अहो म्हणे कमाल झाली, काय झालं काही कळेना म्हणे. त्या दिवशी मला त्या दुकानाच्या तिथे थांबल्यानंतर वाटत होते म्हणे की त्या दुकानदार जो कोणी आहे त्याला मारावं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. पण आज जेव्हा तिथे थांबल्या गेलेलो होतो म्हणे आपण, तेव्हा माझ्या मनामध्ये येत होतं म्हणे की त्या दुकानदाराला बक्षीस दिलं पाहिजे. कोण आहे तो भला माणूस, त्याला बक्षीस दिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस प्रधानजींनी सांगितलं, राजे सरकार हे केवळ आणि केवळ नाना विकल्प मनामध्ये निर्माण झालेले. मग जर समजा वाईट विचार केले समोरच्याबद्दलचे तर त्याच्याही मनामध्ये आपल्याबद्दलचे वाईटच विचार येतात. आणि आपण जर त्याच्याविषयी चांगला विचार करत गेलो तर त्याच्याही मनामध्ये आपल्याबद्दलचे चांगले विचार निर्माण होतात. आणि म्हणून स्वार्थाच्या वियोगाने त्या जो कोणी साधक आहे खऱ्या अर्थाने त्याचा स्नेह विटत नाही, नाना विकल्पांनी तुटत नाही आणि प्राण गेला तरी मोडत नाही. मोठमोठी संकटं आली तरी त्याचा स्नेह जसाच्या तसाच राहतो. कारण कल्पांताचा घाला जरी आला तरी खरे मित्र एकत्र येतात. याचंच नाव मैत्री होय. आणि म्हणूनच आम्हाला मैत्री म्हणलं की ताबडतोब श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामदेव यांचं नाव डोळ्यापुढे येतं. जय हरी.